नागपुरात बारमध्ये बसून सरकारी फाईल क्लिअर करण्याचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर संपूर्ण जो आहे या प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती। खरं तर साम टीव्हीने ही बातमी सर्वात पहिले दाखवली होती। त्यानंतर प्रशासनाला जाग आला आणि प्रशासनाने या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू केलेली आहे। आता जी प्राथमिक माहिती मिळती आहे तीच नागपुरातील जो बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतला हा भाग आहे आणि याच ठिकाणी जे आहे जे कुठेतरी कीर्ती रेस्टॉरंटमधली जी आहे ती घटना असल्याचं बोललं जात आहे। याच ठिकाणी जे व्यक्ती होते ते दारू पिण्यासाठी बसले असल्याचं सध्या बोललं जात आहे। पोलिसांनी अधिकृत या संदर्भात कुठलीही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माहिती सादर केली नसली तरी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती मिळते आहे। तसेच पोलिसांना या ठिकाणचे सीसीटीव्ही सुद्धा जप्त केल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। कालच राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं होतं या सगळ्या संदर्भात गंभीर दखल जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे आणि हाच कीर्ती रेस्टॉरंटमध्ये 27 तारखेला दुपारी 3:27 सुमारास जे आहे ते व्यक्ती बसलेले होते। जवळपास 1 तास ते जे 3 लोक होते ते बसले होते। दारू रिचवण्याचं काम सुरू होतं आणि त्यासोबतच फायली क्लिअर करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालं असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या संदर्भात शोध मोहीम जी आहे पोलिसांकडून केली जात आहे। कुठेतरी हे सगळे तिघी व्यक्ती जे होते ते गडचिरोली असल्याचं बोललं जात आहे आणि तोच व्हिडिओ कोणीतरी काढला होता आणि त्यानंतर व्हायरल झाला आणि पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली, प्रशासनामध्ये खळबळ उडाली। राज्याचे पालकमंत्री महसूल मंत्री यांनी स्वतःहून या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू केली। आता जी माहिती मिळते आहे ती याच हॉटेलमध्ये ती दारू पार्टी झाली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात ते अधिकारी कुठले होते अशी चर्चा होत असताना गडचिरोलीचं नाव पुढे येत आहे। त्याचबरोबर बांधकाम विभागाचे कर्मचारी असण्याची शक्यता विचारली आहे। जे शक्यता आहे ती वर्तवली जाते। या संदर्भात साम टीव्ही कुठलाही दावा करत नाही, मात्र या सगळ्या संदर्भात गडचिरोली आणि बांधकाम विभाग याचा कुठे ना कुठे संबंध असल्याचं जे आहे माहिती पुढे येत आहे। आमचा दावा नाही आहे, पण पोलीस प्रशासन हे सगळं शोधून काढणार का आणि कोण दोषी अधिकारी आहे या सगळ्या संदर्भात पुढे काय कारवाई केली जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।